नमस्कार, स्वागत आहे तुमचे माझ्या नवीन रेसिपीमध्ये। मुलं संध्याकाळची शाळेतनं घरी आली का त्यांना भूक लागते आणि अशा वेळी त्यांना काहीतरी टेस्टी असं खाऊसं वाटतं किंवा आपल्याला त्यांना टेस्टी तर द्यायचं ते शिवाय हेल्दीसुद्धा द्यायचं आहे। अशा वेळेला आपण ही गव्हाच्या पिठाची धिरडी त्यांना करून देऊ शकतो। अगदी 10 मिनिटांमध्ये आपली ही धिरडी तयार होतात। तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे इथे 2 वाटी, कोणतीही एक वाटी सेट करून आपण ह्याने 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि जर 2 वाट्या गव्हाचं पीठ असेल तर आपल्याला इथे पाव वाटी रवा घालायचा आहे। तर रवा जाड बारीक कोणताही रवा चालेल, आपल्याला इथे पाव वाटी रवा घालायचा आहे। आणि ह्यामध्ये आता आपण घालणार आहोत चवीपुरतं मीठ। तर एकदम पटकन आणि सोपी अशी ही रेसिपी आहे। तर आपण इथे चवीपुरतं मीठ घालून घेतलं आहे आणि आता आपण हे पीठ चांगलं पाणी घालून थोडं पाणी घालून हे पीठ भिजवून घ्यायचं आहे आणि छान पातळ असं पीठ भिजवून घ्यायचं आहे। कारण जेवढं जर आपण हे पातळ सरसरीत असं पीठ भिजवलं ना तर काय होतं की त्या धिरड्याला छान अशी जाळी पडते। त्यामुळे आपण हे छान पातळ असं पीठ भिजवून घ्यायचं आहे। जसं आपण डोशासाठी किंवा घावण्यासाठी जसं पीठ भिजवतो त्याच पद्धतीने थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे। तर हे बघा, गुठळ्या मोडत आपल्याला हे छान पीठ असं मी भिजवून घेतलेलं आहे। आता हे पीठ मी थोडा वेळ बाजूला ठेवून देते। तोपर्यंत आपण काय करायचं, कांदा टॅमॅटो वगैरे थोडासा परतवून घ्यायचा आहे। आता मी झाकण ठेवून हे पीठ थोड्या वेळ बाजूला ठेवते। आता एक कढई चांगली गरम करून घ्यायची, त्यामध्ये अगदी 2 चमचे तेल घालून घ्यायचं आहे। तेल चांगलं तापलं का त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे इथे जिरं। अगदी अर्धा चमचा मी इथे जिरं घालून घेते। जिरं छान तडतडलं फुललं का मग त्यामध्ये आपण घालतोय चिमूटभर हिंग। नंतर आपण इथे घालणार आहे कढीपत्त्याची पानं। तर ही कढीपत्त्याची पानं मी अशा पद्धतीने थोडीशी कैचीने कट करून घेतली आहेत आणि ही कढीपत्त्याची पानं आपण या तेलामध्ये घातलेली आहे। आता हे छान परतवून घेऊया आणि मग नंतर आपण घालूया इथे बारीक चिरलेला कांदा। तर कांदा जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किप केलात तरीसुद्धा चालेल, पण कांदा परतवून घेतला ना का तो छान लागतो, त्याची चव चांगली लागते, म्हणून आपण इथे हा कांदा परतवून घेतोय। कांदा थोडासा शिजला का त्यामध्ये आपण घालत आहोत टॅमॅटो। तर टॅमॅटोसुद्धा आपल्याला चांगला शिजवून घ्यायचा आहे। तर टॅमॅटो शिजायसाठी आपण इथे थोडंसं मीठ घातलं ना का टॅमॅटोला पाणी सुटेल आणि टॅमॅटोसुद्धा चांगला शिजला जाईल। आता आपण इथे थोडा वेळ जर हे कांदा टॅमॅटो झाकून ठेवलं तरीसुद्धा चालेल, पण आधी आपण इथे घालून घेतोय सिमला मिरची। तर सिमला मिरचीसुद्धा छान अशी बारीक कापून घेतलेली आहे। थोडीशी हळद घालणार आहे आपण आणि सगळं हे छान परतून घेऊया आणि एक 5 मिनटं झाकण ठेवून आपण हा कांदा टॅमॅटो शिमला मिरची हे सगळं चांगलं शिजवून घेऊया। म्हणजे टॅमॅटो चांगला नरम झाला पाहिजे इतकं आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे। अगदी 5 मिनटामध्ये हे चांगलं शिजलं जातं। तर आता झाकण ठेवून मी एक 5 मिनटं ह्याला वाफ काढून घेतली। हे बघा, आणि आता आपण ह्यामध्ये घालायचं आहे बीट। आता तुम्ही इथे कोणत्याही भाज्या, ज्या भाज्या मुलं खात नाही त्या भाज्या तुम्ही इथे वापरू शकता। अगदी पालकसुद्धा तुम्ही कापून घातलात ना तरीसुद्धा चालेल। पालक म्हणा किंवा कोणतीही भाजी जी मुलं आवडीने खात नाही ती भाजी तुम्ही इथे वापरू शकता। त्यामुळेच मी इथे बीटाचा वापरसुद्धा करणार आहे। पण बीटाने काय होतं, पटकन याचा रंग बदलतो, त्यामुळे बीट सगळ्यात शेवटी मी इथे वापरणार आहे। आता थोडेसे चिली फ्लेक्स मी इथे घालते म्हणजे छान थोडंसं, ज्या मुलांना तिखट खात नसतील जी मुलं, त्यांनी नाही घातलं, लाल तिखट थोडंसं घातलं तरीसुद्धा चालेल। आता हे बघा, सगळ्यात शेवटी मी इथे बीटाचा वापर केलेला आहे, कारण बीटाने पूर्ण रंग बदलून जातो भाजीचा, त्यामुळे। तर मी एक किसलेलं बीट इथं घातलेलं आहे। तर ह्या धिरड्यासोबत मुलांच्या पोटामध्ये सगळ्या भाज्या जातात आणि मुलंसुद्धा चवदार लागतंय धिरडं, त्यामुळे आवडीने खातात।
आता आपण जे झाकून ठेवलेलं पीठ आहे त्यामधला रवा छान फुललेला आहे, पण हे जे पीठ आहे ते मला अजून थोडं घट्ट वाटतं आहे, त्यामुळे ह्यामध्ये मी थोडंसं पाणी घालणार आहे अजून. आणि त्यासोबतच आपण इथे जी कांदा टॅमॅटो वगैरे शिजवून घेतलेला आहे ते सुद्धा यामध्ये घालून घेऊया. हे बघा, आणि थोडंसं पाणी घालून हे बॅटर थोडंसं सरसरीत असं बनवून घ्यायचं आहे आपल्याला, कारण हे थोडंसं मला घट्ट वाटतंय. हे बघा, एक अर्धा वाटी पाणी मी अजून ह्यामध्ये वाढवलेलं आहे. आणि आता हे बॅटर थोडंसं पातळ तुम्हाला दिसतच असेल. हे बघा, सरसरीत असं हे बॅटर तयार झालं आहे. आता आपण एक छान पॅन गरम करून घ्यायचा आहे. पॅन चांगला गरम कडकडीत छान गरम झाला का त्यावर आपल्याला ब्रशने एक थोडंसं तेल फिरवून घ्यायचं आहे, सगळीकडे लावून घ्यायचं आहे. आणि हे तेल आपल्याला पुसून न घेता यावरच आपल्याला ही धिरडी घालून घ्यायची आहे. तर ज्या पद्धतीने आपण घावणे घालून घेतो त्याच पद्धतीने आपल्याला ही धिरडी घालून घ्यायची आहे. हे बघा, अशा पद्धतीने आपण ही धिरडी घालून घेऊया. खूप जास्त पातळ नाही आणि अगदी जाड नाही, अशा पद्धतीची ही धिरडी आपल्याला बनवून घ्यायची. तर आता आपण गॅस थोडासा बारीक करायचा आहे आणि बारीक गॅसवर एका बाजूने ही धिरडी चांगलं भाजून घ्यायचं. तुम्हाला आता दिसतच असेल की वरतून पूर्ण धिरडं हे कोरडं झालेलं आहे. आता आपल्याला हे पलटी करून घ्यायचं आहे आणि पलटी करूनसुद्धा 2 मिनटं आपल्याला हे चांगलं भाजून घ्यायचं आहे. छान म्हणजे थोडंसं क्रंची किंवा खुसखुशीत असं धिरडं झालं का मग आपल्याला हे काढून घ्यायचं आहे. तर हे धिरडं भाजायला थोडासा वेळ लागतो, पण नंतर हे धिरडं अतिशय चवदार आणि मस्त असं लागतं. तर दोन्ही बाजूने आपल्याला हे धिरडं व्यवस्थित आणि छान असं भाजून घ्यायचं आहे. आणि छान पातळ असं आपण हे धिरडं काढून घेतलेलं आहे. तर आता हे माझं धिरडं झालेलं आहे भाजून. आता मी एका प्लेटमध्ये हे धिरडं काढून घेते. सोबत तुम्ही टॅमॅटोचा सॉस किंवा चटणी काहीही देऊ शकता, किंवा अगदी असंच जरी खाल्लं तरीसुद्धा हे धिरडं खूप सुंदर लागतं. तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने तुमच्या मुलांना हेल्दी आणि टेस्टी असं हे गव्हाच्या पिठाचं धिरडं नक्की बनवून द्या आणि मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि एक लक्षात ठेवायचं की ह्या धिरड्यावर आपल्याला झाकण ठेवायचं नाही आहे. न झाकण ठेवताच आपल्याला हे धिरडं भाजून घ्यायचं आहे. जर आपण झाकण ठेवलं तर त्यामध्ये वाफेचं पाणी तयार होईल आणि धिरडं हे मऊ होईल. त्यामुळे धिरडं करताना अजिबात झाकण न ठेवता मीडियम गॅसवर आपल्याला हे धिरडं बनवून घ्यायचं आहे. तर तुम्ही ह्या टिप्स आणि ट्रिक्स वापरल्यात तर तुमचं धिरडंसुद्धा अगदी खूप सुंदर तयार होईल.